आज मी बनवले होते श्रेयासाठी पनीरचे पराठे. पनीरचे पराठे आमच्या इथे सगळ्यांना आवडतात. तर यामध्ये टाकले मी कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक करून, मीठ, हळद टाकणार नाही, पांढरेच खूप छान लागतं ते. आणि हे चॉपरमध्ये बारीक केली होती मी. आता कांदा श्रेयाला आवडत नाही, त्याच्यामुळं मग तिच्यासाठी एक दोन बनवणार आहे आणि नंतर मग कांदा टाकून बनवणार आहे. आता इथं मी उंडासुद्धा तयार केला आहे. तर यामध्ये आलूसुद्धा ॲड केल्याच्या नंतर खूप छान लागतात. नंतर थोडीशी मेथीची भाजी आपल्याकडे असली तर ती सुद्धा बारीक चिरून टाकली ना तरीसुद्धा खूप छान लागतात ते पराठे. एवढंच की थोडंसं जाडसर आणि कमी गॅसवरती छान लालसर खरपूस असे मी जसं शेकते ना तसं शेकलं ना खूप छान लागतात. आणि त्यातल्या त्यात गरम गरम पराठे म्हणल्यावर तर खूपच छान लागतात. आणि ह्यासोबत दही किंवा लोणचं किंवा ह्यावरती चीज असल्यावर तर खूपच भारी. तर आता श्रेयाला तर चीज तर खूप आवडते. आता सहजही घरामध्ये कधी तिला पिझ्झा खायची इच्छा झाली की मग चपाती असते घरामध्ये, त्याच्यामध्ये मग मी थोडंसं चीज वगैरे टाकून पुन्हा रेड चिल्ली ग्रीन चिल्ली टाकून तिला देते. असं इकडे पराठेसुद्धा तयार झालेत मी माझे. कांदा 2 कांदे चिरून त्याच्यामध्ये टाकले, असे 2-3 बनवले आणि बाकीचे असे सिंपलच बनवले. सोबतच लगेच आता गॅससुद्धा साफ करून घेते मी, राहिला की तसाच राहतो पसारा. म्हणून हे एक स्वयंपाक झाल्या झाल्या चांगली सवय आहे मला की लगेच गॅस ओटा क्लीन करून घ्यायचा. किचन वट्टा पूर्ण घासून पुसून घेतल्याच्या नंतर लगेच मी भांडे घासायला घेतले. सकाळी भांडे घासले होते, परत आता भांडे तर एवढे पडतायत. आहोत आम्ही दोघं तिघच पण भांडे भरपूर पडतायत. आता भांडे तर पडणारच. आणि मग आता इथं जेवणाला लगेच दुपारच्या होतं ज्वारीची भाकरी, पुन्हा मुगाची डाळ, ही गावरान डाळ आहे आईनं दिलेली, ती बनवली मी, आळसट डाळ. नंतर लिंबाचं लोणचं, ते पण आईनं दिलेलं आहे. सोबतच पिठलं होतं. असा छान असा जेवणाचा बेत होता. दही होती, मला ताक करावं वाटत होतं पण असं म्हणलं आता असंच खावं म्हणून मग दही, असं छान जेवण झालं. लगेच मला दूध तापवायचं होतं, विसरले होते मी. लगेच दूध तापवायला ठेवलं गॅसवरती. बाकीचे छोटे मोठे सोबत कामं घरातले चालूच आहेत. पाणी जरा थोडंसं लेट आल्यामुळं सगळे कामं आज लेट होत आहेत माझी. सोबतच आता पटपट कामं आवरून मला श्रेयाला सुद्धा आणायला जायचं आहे. आज म्हटलं गॅलरीमध्येच कपडे धुवावं म्हणून आज मी बसून इथं छान खाली बसून कपडे धुतले. तर बघा पाणी सगळं गॅलरीत साचले. खाली जाऊन हे बघितले सुद्धा पाणी कुठं अडकलंय तर नंतर मग ते पाणी सुद्धा काढलं. लगेच मग आता एडिटिंगसाठी मी बेडरूममध्ये आले. इथं थोडं शांत असते वातावरण म्हणून एडिट करावून आले. आल्यावर दिसले की माझ्या टॉपवरती काहीतरी लागले. भांडे घासते वेळी मी जेव्हा लोखंडी तवा घासवते ना तेव्हा त्याचं ते काळं पण लागले आणि पाणी बेसिनमधून माझ्या टॉपवरती पडले. तर ती मी बघत होते कॅमेरामध्ये, मला दिसत होतं. आता एडिटिंगला बसण्याच्या अगोदर हे कपडे सगळे आवरावं म्हणलं. मग लगेच मी ते पूर्ण कपडे घड्या करण्यासाठी घेतले आणि पूर्ण आवरल्याच्या नंतर असा होता आजचा व्हिडिओ.